आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार. सर्वेसर संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी सकाळ सकाळ मी तुमच्याकडे येत आहे. माझ्या मागे बघा, एक सुंदर हात असं दाखवत आहे. हे पाहून मला बायबलमधून एक वचन आठवलं. यशाया 41:10, तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. तुझ्या बरोबर आहे, तुझा देव आहे, तुला शक्ती देतो, सहाय करतो आणि माझ्या उजव्या हाताने तुला सावरतो. देव किती मोठा आहे बघा. तुम्ही प्रकटीकरण 2:1 मध्ये पाहत आहे. येशू ख्रिस्त आमचे प्रधान याजक ते आपल्या उजव्या हातामध्ये 7 ताऱ्यानं घेऊन फिरत आहे. एक तारा सूर्यापेक्षा एवढा मोठा आहे, पण एवढं मोठं सूर्याला आपल्या हातामध्ये सावरतो. तुम्हाला सावरू शकत नाही का? पहिलं देवबापा आपल्या हाताने तुम्हाला सावरतो आणि दुसरं आपल्या हाताने तुम्हाला स्पर्श करतो. लूक 4:40 मध्ये संध्याकाळच्या वेळी पुष्कळ लोकांना इसकडे आणले. ते सगळे बिमारी होते, आजारी होते, लंगडे पांगळे सगळे होते, पण येशूने प्रत्येकावर हात ठेवला आणि प्रत्येकांना बरं केला. या सकाळी देवबापा तुमच्या हावर त्याचा हात ठेवणार आणि तुम्हाला बरं करणार. आणि मरकुस 10:16 मध्ये पाहत आहे, लहान लेकरांना आपल्या अंगावर घेतला आणि त्यांच्यावर हात ठेवला, त्यांना आशीर्वाद दिला. तुमच्या मुलाबाळांना देवबापा आशीर्वाद देणार. आणि अनुवाद 34:9 मध्ये यहोशूवर हात ठेवताना मोसाद्वारे देवाचे ज्ञान त्याला भरलं. तुम्हाला देवबापा ज्ञानाने भरणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, तुझ्या उजव्या हाताने आम्हाला सावरतो. तुझा हात आज प्रत्येकावर ठेव. त्यांचे सर्व रोग काढून टाक. त्यांना आरोग्य दे, बरं कर आणि आमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण दे, चांगलं ज्ञान दे आणि प्रत्येक लहान मुलांना पण आशीर्वादित कर. आणि आजचा दिवस एक आशीर्वादाचा दिवस असू दे, कारण आम्ही तुझ्या हातामध्ये आहे. येशूच्या नावाने मागितो पुन्हा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. आणि उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.